मला वाटतं आजच्या सामनामध्ये सुप्रीम कोर्टाने जी टास्क फोर्स समिती नेमली त्या संदर्भात या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत टीका करण्यात आलेली आहे। परंतु मला वाटतं अशा प्रकारचा अग्रलेख लिहिताना थोडं माहिती करून घेतली असती तर बरं झालं असतं की जी समिती त्या ठिकाणी नेमण्यात आली ती केंद्र सरकारनंच त्या ठिकाणी मागणी केली की विविध राज्यांचा जी मागणी येते ती अनइवन आहे, काही ठिकाणी अवाजवी आहे आणि त्याच्यामुळे नीट वाटप व्हावं वाटत असेल तर त्या ठिकाणी आपणच एक्सपर्ट लोकांची कमिटी करावी अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारनंच कोर्टात या ठिकाणी घेतली होती। परंतु मला वाटतं सदैव आपला रोख केंद्राकडे असल्यानं ठोकून काहीतरी लिहायचं म्हणून कोर्टातील जजमेंटची 2 पेजेस माझ्याकडे आहेत, 9 आणि 10 ही मुद्दाम वाचून दाखवतो की त्याच्यामध्ये सॉलिसिटर जनरलने ज्या गोष्टी सबमिट केल्यात त्याचा हवाला या ठिकाणी देत 5वा मुद्दा, इन ऑर्डर टू फॅसिलिटेट अ फ्रेश असेसमेंट ऑफ द basis of allocation of oxygen, an expert committee may be constituted consisting of persons drawn from public and private healthcare institutions with experience in the field. कोण मागतंय? केंद्र सरकार. In order to ensure that the allocation and distribution of oxygen takes place on a rational and equitable basis, it is necessary to constitute a national task force of experts which would determine the method of allocation and distribution of oxygen across states UTS. Smaller expert committees or subgroups may look into issues of auditing the manners in which supplies are to be distributed and unutilized in each state UT. याचा अर्थ केंद्र सरकारने मागणी केली, त्या आधारे समिती कॉन्स्टिट्यूट झाले, परंतु त्या ठिकाणी काही वाचायचं नाही, ऑर्डर पाहायची नाही अशा प्रकारचं या ठिकाणी अग्रलेखाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। ऑक्सिजनच्या बाबतीत आपण या ठिकाणी बघाल तर मुद्दाम आपल्या माहितीसाठी या ठिकाणी ऑक्सिजनचा डाटा या ठिकाणी देतो। खरं म्हणजे राज्य सचिवांनी कुंटे साहेबांनी 200 मेट्रिक टन अतिरिक्त साठा द्यावा अशा प्रकारची मागणी केंद्रीय मंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून केली 3 मेला आणि गुजरातच्या जामनगरवरनं 125 मेट्रिक टनचा साठा त्या ठिकाणी सुरू झाला। परदेशी तेल उत्पादक कंपन्यांकडून मिळालेल्या ISO टँकर्सपैकी 10 टँकर्स महाराष्ट्राला मिळाले। महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसने 100 टन ऑक्सिजन पाठवला गेला। एकंदर 1,500 मेट्रिक टन महाराष्ट्राला ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून इतर राज्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय। माझा सवाल राज्य सरकारला आहे की संपूर्ण भारतासाठी 162 प्लांट मोदी साहेबांनी केंद्राने मंजूर केली, PM केअर फंडातनं 221 कोटी मंजूर केले, त्याच्यात 10 प्लांट महाराष्ट्राला दिलेत। मला वाटतं भारतात याच योजनेतनं 33 प्लांट उभे राहिले, आपण एकही प्लांट उभा केला नाही। आता कुठेतरी एक प्लांट उभा राहतोय। मध्य प्रदेश 5, चंदीगड 4, उत्तराखंड 3, गुजरात 3, बिहार 3-3, 4-4 प्लांट उभे करत असताना या ठिकाणी आज आपण प्लांट उभा करू शकत नाही। हे अपयश झाकण्यासाठी केवळ केंद्राकडे रोख देऊन ठोकून लिहिण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी झालाय। मला वाटतं केंद्र सरकार अपयशी ठरल्याचं या ठिकाणी या समितीचा हवाला देऊन या ठिकाणी सांगितले, जी समितीचीच मागणी केंद्राने केलेली आहे आणि मला वाटतं कोर्ट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या सदैव करत असते। मग याचं उत्तर देणार का की कोर्टानं त्या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी CBIला निर्देश केले। मग राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, तुम्हाला काही करता येत नाही
म्हणून कोर्टाने त्या ठिकाणी तशा प्रकारचे निर्देश दिले का, हा प्रश्न या ठिकाणी राहील. आपण सांगितलंय प्राणवायू बेड्स मिळत नाहीत. मला वाटतं प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनची काय स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये आजही ICU बेड मिळत नाहीत. दिलेले PM केअरमधले व्हेंटिलेटर्स आपण वापरत नाही. रेमडेसिवीर महाराष्ट्रात आलेले कुठे गेले याचा हिशोब देत नाही. लसीकरण त्या ठिकाणी उपलब्ध असताना लसीकरण बंद करताय. मोफत लसीची घोषणा केली, चेक हातात आहे, सांगता अजून मोफत लसीकरणाची त्या ठिकाणी 18 वर्ष वयोगटाला त्या ठिकाणी सुरुवात नाही. आरोग्यमंत्री बोलतात की होईल की नाही आम्हाला माहीत नाही सध्या. आणि अशा प्रकारचा स्वतःच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे आणि केंद्र सरकारच्या धोरण आणि नियोजनावर या ठिकाणी बोलण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी करतात. म्हणजे भाषा पण अत्यंत संवेदनशील आणि उग्र की बिगर भाजपा सरकार असते तर मुडद्यांच्या राशी व पेटलेल्या चिता यांनी मन द्रवले असते. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आता बिगर भाजपचं सरकार आहे. मग इथं या ठिकाणी एका रुग्णवाहिकेतनं 23 रुग्णांना मृतदेह त्या ठिकाणी न्यावे लागतात. त्याचं उत्तर काय? इथे मुडद्याच्या राशीत 43 मृतदेह एकाच स्मशानभूमीत एका वेळेला जाळावे लागतात. आज स्मशानभूमीसाठी ॲप्स आपण बनवताय. त्याच्यामुळं अशा प्रकारचा शहाणपण शिकवत असताना इथे मुडद्याच्या राशी पडत आहेत. इथे या ठिकाणी पेटलेल्या चिता रोज त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं दिसत आहेत. जे मृत्यू आपण लपवताय 12 ते 40% मृत्यू आपण त्या ठिकाणी लपवतोय. त्याविषयी आपण काहीच या ठिकाणी बोलत नाही. माझी तर या ठिकाणी मागणी आहे की प्राणवायू असेल, टँकर्स ऑक्सिजन्स असेल, रेमडेसिवीर असेल, लसी असतील, या ज्या केंद्र सरकारने दिल्या त्या कुठे गेल्या, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं, एवढं सगळं असताना आजही कमतरता का भासते. तर त्याची एक श्वेतपत्रिका या ठिकाणी केंद्राने दिलेल्या त्या ठिकाणची साधनसामुग्रीची करावी आणि राज्य सरकारनेही काय केलं याचा एकदा लेखाजोगा राज्यातल्या जनतेसमोर येऊ द्या. म्हणजे रोजची तुतू मिमी या ठिकाणी थांबेल आणि राज्याच्या जनतेला खरं चित्र या ठिकाणी निश्चितपणे दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असताना, गरम पाणी, 30 सेकंदाचा श्वास, थाळ्या वगैरे करत असताना आपण त्या ठिकाणी फेसबुकवरून संवाद साधतो. त्या संवादातनं कसलं प्रबोधन असतं, कुठल्या उपाययोजना असतात, केलेलं नियोजन काय असतं, याचा कधी वापर होत नाही. याच्यावर रोखठोक बोलण्याची भूमिका घेण्याचं धाडस दुर्दैवानं त्या ठिकाणी दिसत नाही. परदेशातून ऑक्सिजनचे प्लांट त्या ठिकाणी आयात करण्याच्या संदर्भात टीका टिप्पणी होते. परंतु मला सांगावंसं वाटतं की आजच टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं की INS युद्धनौकेच्या द्वारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्रान्सनं कतारच्या माध्यमातून आणलेला ऑक्सिजनचा साठा उतरवतानाची क्षणचित्र पाहिली. दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे उपस्थित होते. मग मला विचारायचं आहे, जयंत पाटील त्या ठिकाणी जे बोलतात, बाहेरून येतात विमानं, ती जातात कुठे? मला वाटतं आताही युद्धनौका उतरते, त्याविषयी आपलं काय मत आहे ते पण सांगण्याची या ठिकाणी निश्चितपणे आवश्यकता आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे, केवळ त्या ठिकाणी PRच्या माध्यमातून पब्लिसिटी स्टंट करत बसण्यापेक्षा, केवळ अग्रलेखांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य असा अनावश्यक वाद उभा करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये ज्या यंत्रणांची आवश्यकता आहे, ज्या आज उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, ज्या कमतरता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला वाटतं जास्त वेळ खर्च दिला तर महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था सुरळीत होईल. केवळ कोर्टानं एकदा त्या ठिकाणी सांगितलं त्याचीच त्या ठिकाणी दौंडी पिटत बसण्यापेक्षा आजही अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली जाते. मग एकीकडे आपण बोलतो मृत्यू कमी होत आहेत, एकीकडे बोलतो रुग्ण कमी होत आहेत, मग दुसरीकडे लॉकडाऊनची स्पर्धा कशासाठी? अशा प्रकारचे एक विरोधाभास सगळ्या या कृतीमधनं या ठिकाणी
सरकारच्या दिसतोय आणि दुसरं म्हणजे आज इतर राज्यात का पाठवत आहे. मला वाटतं आता फ्रान्सवरनं कतारच्या माध्यमातून या ठिकाणी ऑक्सिजन होतोय, इस्रायलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत येते, ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स असेल. मग जेव्हा आपण दुसऱ्याकडे काहीतरी मदत करतो त्यावेळेला दुसरे आपल्याला मदत करत असतात. मग आता येणाऱ्या मदतीच्या विषयी काय यावर भाष्य करणार नाहीत, कारण केवळ टीका करायची, केवळ तिरस्कारानं केंद्राकडे बोलायचं. परंतु केंद्र चांगलं नियोजन करत, धोरण आखत आज परदेशातनं या ठिकाणी वस्तू येत आहेत, आज देशातनं साधनसामुग्री येते आणि मला वाटतं हे राज्यातील जनतेला पूर्ण माहीत आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी राज्यातील जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. काय विचारायचं आहे? सर, काल नाना पटोले यांनी पण हे सांगितलं की संजय राऊत यांना जास्त किंमत देत नाही आणि आम्ही सामना वाचत नाही. नाही, आता सामना वाचायचा की न वाचायचा त्यांचा प्रश्न आहे, पण आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांपासून वाचण्याचा प्रयत्न करताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून नाना पटोलेंनी सोभाळाची भाषा केली आणि मला वाटतं काय वरून एक वाक्यता दाखवण्याचा प्रयत्न असेल. परंतु आता अंतर्गत कुरघोडी मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि त्यातनंच नाना पटोले यांचे वक्तव्य आलेलं आहे. ओके. आज सामना में सुप्रीम कोर्ट का हवाला देते हुए जो टास्क फोर्स नियुक्त किया है उसके बारे में टीका टिप्पणी की है. मुझे लगता है कि संजय राउत साहब ने कोर्ट की ऑर्डर देखी नहीं. जो केंद्र ने समिति सुप्रीम कोर्ट ने गठित की है वह केंद्र सरकार की मांग से ही गठित की है. मुझे लगता है यह ऑर्डर है, वो ऑर्डर अगर संजय राउत देखते थे तो इसी तरह का लिखान वो करते नहीं थे. आप देखोगे कि द सॉलिसिटर जनरल सबमिट्स दैट, उसमें मैं खाली यही प्यारा पढ़ता हूँ कि जो मांग केंद्र सरकार ने की है उसके बारे में सामना में टीका टिप्पणी होती है. इन ऑर्डर टू फैसिलिटेट अ फ्रेश असेसमेंट on the basis for allocation of oxygen, an expert committee may be constituted consisting of persons drawn from public and private healthcare institutions with experience in the field, in order to ensure that the allocation and distribution of oxygen takes place on a rational and equitable basis. It is necessary to constitute a national task force of experts which would determine the method of allocation and distribution of oxygen across states UTS. Smaller experts committee or subgroups may look into issues of auditing the manner in which supplies are to be distributed and utilized in each states and UT. म्हणजे केंद्र सरकारनंच कमिटीची मागणी केली कि अवाजवी जो अनइवन जो ऑक्सीजन की मांग है वो प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन हो, और राउत साहब बिना ऑर्डर पढ़ के, प्रोसीडिंग पढ़ के इसी तरह का जो लिखान करते हैं वो लोगों को भ्रमिष्ट करने का और केंद्र सरकार के ऊपर जो तिरस्कार, जो देश भावना है वो प्रतीत होती है. ऑक्सीजन के प्लांट देश भर मोदी साहब ने दिए हैं. हर राज्य ने 2-2, 4-4 प्लांट ऑक्सीजन के खड़े किए. हम एक भी प्लांट अभी खड़ा नहीं कर पाए. तो हमारा अपयश, हमारा फेल्यूर वो दबाने के लिए केंद्र के ऊपर टिप्पणी करने की लगातार कोशिश हर दिन ये सरकार के नेताओं की, मंत्रियों की होती है. उसमें से अग्रलेख आया है. एक सवाल ये है कि जिस तरीके से संजय राउत कहते हैं कि अगर 2019 में कांग्रेस को छोड़ करके थर्ड फ्रंट अलायंस बनता और कांग्रेस बाहर से सपोर्ट करती तो हम सेंटर में बीजेपी को गिरा देते. मुझे लगता है संजय राउत साहब शिवसेना का जास्त चिंता करे गए तो अच्छा है, लेकिन वो अभी राष्ट्रीय नेता बन गए हैं तो मुझे लगता है उनको राष्ट्रीय नेतृत्व किसका होगा यूपीए का उनकी चिंता है, क्योंकि पश्चिम बंगाल में ममता जीती, उसमें उनका बहुत बड़ा रोल है. तो अभी देश में पंतप्रधान बिठाना और सत्ता लाना उसकी जिम्मेदारी उनके ऊपर है, इसलिए वो कांग्रेस की चिंता अधपतन की करती है. मुझे लगता है
उन्होंने अपनी पार्टी की पहली चिंता करने की आवश्यकता है, क्योंकि नाना पटोले ने स्पष्ट तौर पर जो उनको जवाब देना है वो जवाब दिया है। एक सवाल खासकर कल सीएम ने कहा कि जो फैमिली डॉक्टर्स हैं वो अब कोरोना काल में मदद करें और प्राइवेट डॉक्टर्स आगे आए, इसको लेकर के कैसे देखते हैं? और सरकार कह रही है वैक्सीन ज़्यादा नहीं मिल रहा है और चीज़ें इसलिए डामाडोल हो रही है। और वैक्सीनेशन, अगर राज्य सरकार कहती है कि सबसे ज़्यादा वैक्सीनेशन महाराष्ट्र ने किया है, तो सबसे ज़्यादा वैक्सीनेशन किया तो वैक्सीनेशन लाया कहाँ से? 1,67,00,000 वैक्सीनेशन के डोज महाराष्ट्र को मिले, जो देश में सबसे ज़्यादा है। 30 लाख सेकंड डोज कंप्लीट हो गए, वो देश में सबसे ज़्यादा है। तो ये वैक्सीनेशन आए कहाँ? तो देश में प्रथम क्रमांक मिला, इसका मतलब प्रथम क्रमांक की डोज केंद्र ने उपलब्ध करके दी, इसलिए इसी तरह का लसीकरण हम कर सके। लेकिन लसीकरण करने का नियोजन फेल्योर हुआ है। आजही लसीकरण केंद्र का प्रॉपर मैनेजमेंट नहीं, लोग आते हैं वापस जाते हैं। कई जगह बहुत भीड़ है तो कई जगह लसी है लेकिन भीड़ आदमी नहीं है। तो मुझे लगता है जो प्रॉपर मिसमैनेजमेंट, जो प्रॉपर मैनेजमेंट नहीं कर सके, मिसमैनेजमेंट हुआ है, और उसका फेल्यूर केंद्र सरकार पे ढकेलने का काम राज्य सरकार करती है। आज भी लस उपलब्ध है, लेकिन लस के बहाने से केंद्र सरकार के प्रति लोगों के मन में रोष खड़ा करने का एक सोचा साजिश इन लोग की है। एक सवाल और है कि देवेंद्र जी ने और बीजेपी ने लगातार कहा कि जो टेस्टिंग कम महाराष्ट्र में हो रहा है, इसके कारण रेट गिर रहे हैं, चाहे मुंबई की बात हो या, और सरकार इस पर क्यों तक पा रही है? आज भी जो देवेंद्र जी ने लेटर में लिखा उसका प्रॉपर आंसर नहीं दे पाए। उसके ऊपर मुंबई के मेयर बोले हम आंकड़े में नहीं जाना चाहते हैं, लेकिन हमारा आज भी दावा है 12% से लेकर 40% तक फरवरी, अप्रैल, मार्च इसमें जो मृत्यु हुए वो ऑन रिकॉर्ड लिए नहीं। हमें आरोप करने का हमारा काम नहीं है, लेकिन इसी माध्यम से जो हम लोग छुपाते हैं, कम टेस्टिंग करते हैं, उसी के बहाने और बढ़ सकता है, कोरोना प्रादुर्भाव बढ़ सकता है, मृत्यु बढ़ सकते हैं। इसलिए इसका ख्याल करने की आवश्यकता है, इसलिए आंकड़े दिए हैं। हमको क्या दोषारोप करने के लिए नहीं है कि यंत्रणा ठीक तरह से स्ट्रीमलाइन हो, इसलिए देवेंद्र जी ने यह सत्य स्थिति अपनी लेटर के माध्यम से मुख्यमंत्री महोदय के सामने रखी। आप लोग राजनीति कर रहे हैं, ऐसा आरोप है? तो वो तो आरोप करेंगे, एक्चुअली जो काम करना है वह काम नहीं कर रहे, और विपक्ष का काम सत्ताधारी पार्टी करते हुए दिख रही है। बातमी मागची बातमी म्हणजे